नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आपल्यासारख्या पुस्तक प्रेमींसाठीच्या हक्काच्या कार्यक्रमात आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गेले काही महिने सतत काही मराठी पुस्तकं खूप चर्चेत आहेत. नदीष्टबद्दल सगळेच बोलत आहेत, भुराबद्दल खूप बोललं जातं आहे आणि तितकंच बोललं जातं आहे ते खुलूस या पुस्तकाविषयी. रेड लाईट डायरीज असं या पुस्तकाच्या नावात आल्यावर पुसटशी का होईना आपल्याला कल्पना येते की पुस्तकात कशाविषयी लिहिलं गेलं आहे. पण जे लिहिलं आहे ते वास्तव मात्र आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. लेखक समीर गायकवाडांचं हे पुस्तक सध्या खूप वाचलं जातं आहे आणि तसंच वाचलं जातं आहे त्यांचं आणखी एक पुस्तक झांबळ. हा खरं तर कथासंग्रह आहे. घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथा असं लेखक जेव्हा सांगतो तेव्हा याही कथासंग्रहाविषयी उत्सुकता खूपच वाढते. तेव्हा या दोन्ही पुस्तकांचे लेखक समीर गायकवाड यांच्याशी या दोन्हींबद्दल गप्पा मारूया. समीरजी, सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं. आणि खुलूसबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की हे जे आहे रेड लाईट एरियामधल्या महिलांचं जे दुःख आहे, त्यांचं जे जगणं आहे ते तुम्ही त्यात मांडलं आहे. तर कसा होता तो सगळा अनुभव? नमस्कार. मी सर्वप्रथम ABP माझाचे आभार मानेन की मला आनंदाचे पानमध्ये बोलायची संधी दिलेली आहे आणि खुलूससारख्या उपेक्षित विषयाला तुम्ही एक मोठा प्लॅटफॉर्म देत आहे, त्यासाठी मी तुमचे शतशः आभार मानतो. कारण ज्या समाजातील घटकांना आपण आपल्या जवळ उभं करत नाही किंबहुना आपण त्यांच्या जवळून गेलो किंवा त्या गल्ल्यांमधून त्या वस्त्यांमधून गेलो तर आपण नाकाला रुमाल लावतो किंवा तिकडे बघणं टाळतो आणि सरळ नाकाच्या रेषेमध्ये आपण पुढे निघून येतो, जेणेकरून त्या लोकांची नजरानजर आपल्याला होऊ नये याची आपण खबरदारी घेत असतो. आपल्या जगण्याच्या परिघामध्ये ते लोक नसतात, पण अशा लोकांना जेव्हा पुस्तकामध्ये स्थान दिलं जातं किंवा आपण कथानायिका म्हणून त्यांनाच घेतो किंवा पुस्तकाचे ते विषय असतात, तेव्हा लोक त्याला स्वीकारतील की नाही याची मोठी एक मनामध्ये चिंता असं म्हणता येणार नाही, परंतु त्याचा मानसिक गोंधळ नक्की माझ्या मनामध्ये होता. कारण यांच्याविषयी लिहिणं आणि यांच्याबद्दल वाचलं जाणं हे किती मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जाईल किंवा काय याची मला बिलकुल काहीच कल्पना नव्हती. परंतु गेल्या 30 वर्षामधला हा प्रवास आहे रेड लाईट डायरीजचा, की भारतभरामध्ये जेवढे ब्रोथेल्स आहेत, मग मोठे मेट्रो सिटीज असतील, दिल्ली असेल, कलकत्ता आहे, मुंबई आहे, इव्हन आपल्या महाराष्ट्रातले पुणे, नागपूर ही मोठी शहरं जरी घेतली, इथं जे ब्रोथेल्स आहेत किंवा दक्षिण भारतामध्ये जे मोठी शहरं आहेत, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, या शहरांमध्ये जे ब्रोथेल्स आहेत, या सर्व भागामध्ये भेट दिल्यानंतर इथलं जे वास्तव नजरेसमोर आलं तेव्हा मला असं वाटलं की हे मांडलं पाहिजे. कारण आपल्याकडे सर्रास एका विशिष्ट दृष्टिकोनाने आपण यांच्याकडे पाहतो आणि यांच्याविषयी आपला दृष्टिकोन जो तो कलुषित आहे. एक कलंकित स्त्री म्हणूनच आपण यांच्याकडे पाहतो. परंतु या स्त्रियांचं पण एक विश्व आहे, यांचं सुद्धा एक भावना आहेत, यांचं सुद्धा एक मन आहे. यांच्या मनातला आपण कधीच ठाव घेणार नाही का, त्याच्यासाठी हे पुस्तक लिहिलं. परंतु मला अजिबात कल्पना नव्हती की हे पुस्तक इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचलं जाईल आणि लोक त्याची वाहवा करतील. मी असं म्हणेन की हे पुस्तकाची वाहवा किंवा माझी लेखनाची वाहवा नसून त्या बायकांचे जे अस्सल जगणं आहे, त्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या वेदनांना लोकांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. कारण खुलूसचा अर्थच मुळात निर्मळ सच्चेपण असा आहे. यांच्या व्यथा इतक्या सच्च आहेत की वाचताना डोळ्यातून पाण्याची धार लागते. आणि आपण अनेक वेळा पुस्तक बाजूला ठेवतो. मला वाचणाऱ्या अनेकांनी कळवलं की आम्ही सलग हे पुस्तक वाचू शकलो नाही, प्रचंड अस्वस्थ होतं आणि वारंवार डिस्टर्ब होतं. अनेकांनी कळवलं की काही रात्री आम्ही अक्षरशः जागे राहिलेलो आहोत. मग मला हा प्रश्न पडतो की वाचणारा जर इतका अस्वस्थ होत असेल, लिहिणारा अस्वस्थ होत असेल, तर ज्यांच्या वाटेला हे जगणं आलं ते किती अस्वस्थ होत असतील. अस्वस्थतेचा हा हुंकार टिपण्यासाठी हे पुस्तक लिहिलं आणि हा प्रवास अत्यंत खडतर होता आणि याच्यामध्ये सामाजिक अवहेलना माझ्या वाटेला आली. बऱ्याच वेळा टीका झाली, कौटुंबिक याच्यामध्ये मला काही स्तरावरती ते झेलावं लागलं, माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला ते सोसावं लागलं. परंतु एक काळ असतो की जेव्हा लोक स्वीकारतात आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी सगळं सोपं होत जातं. पण ते सोपं होईपर्यंत जी वाटचाल असते ती कठीण आहे. खुलूसने मला ओळख मिळवून दिली हे मी निश्चित सांगू शकतो, परंतु ही ओळख मिळवून देण्याआधी जो संघर्ष होता तो निश्चितच खडतर होता.
नाही, आता तुम्ही या संघर्षाबद्दल समीरजी बोलता आहे आणि माझ्या मनात खरं हाच प्रश्न होता की हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला, कारण तुम्ही उल्लेख पुस्तकामध्ये केलेला आहे की खूप वर्षांचा हा सगळा प्रवास आहे, खूप वर्षांचा तुम्ही जे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या त्यातून हे सगळं पुस्तक साकारलं गेलं आहे. तर हा विषय डोक्यात कसा आला आणि आता ह्यांच्या या बायकांच्या व्यथा आपल्याला लोकांसमोर मांडायच्या हे कधी ठरलं? आणि त्यानंतरचं तर तुम्ही सांगितलंच की तो प्रवास फार कठीण होता पुस्तक रूपात ते सगळं येईपर्यंतचा, पण मुळात हा विषय डोक्यात कुठून आला? होय, मुळात खुलूसची जी मांडणी आहे ती एका विशिष्ट बैठकीतून झालेलीच नाही. म्हणजे की आपण हे पुस्तक लिहूया किंवा यांच्याविषयी लिहूया अशा पद्धतीने नाही झालं. हा माझ्या वैयक्तिक जीवनामधला भाग आहे की एका मुलीच्या शोधामध्ये, की ज्या आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपल्यावरती कुणीतरी जीव लावत असतं किंवा आपला कुणीतरी शोध घेत असतं, पण आपल्याला ते कळत नाही. परंतु त्याचं कारण असं आहे की माझं वैयक्तिक जीवनामध्ये, म्हणजे की माझं पर्सनल लाईफ, माझं कुटुंब, माझी पत्नी, याच्यामध्ये मी जेव्हा गुंतलो ते साल होतं 1991च्या आसपासचं. आणि माझा सुरुवातीचा व्यवसाय जो होता तो औषध दुकानाचा होता. आणि त्या भागापासून थोड्या अंतरावरती सोलापूरमध्ये तर्टी नाका नावाची एक वस्ती आहे. आणि त्या वस्तीमध्ये बऱ्यापैकी वेश्यांची घरं होती, अजूनही आहेत, पण आता पूर्वीच्या इतकी नाहीत. तर त्या दाट वस्तीमधल्या स्त्रिया तिथं यायच्या, त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख होती. परंतु साधारण 3 ते 4 वर्षांतर असं कळलं की त्या भागामध्ये जी समोर लोकवस्ती होती त्या लोकवस्तीमधल्या एका कुटुंबातल्या मुलीचं माझ्यावरती जीव होता, किंवा तिला मी आवडत होतो, किंवा तिला जेणेकरून असं काही वाटलं असावं की या मुलाचं लग्न झालेलं नाही किंवा याच्याशी आपण घसट होऊ शकतं. पण तू दुर्दैवाने ते मला अनभिज्ञ होतं मी त्या बाबतीत, कारण माझं लग्न झालेलं होतं आणि माझा सुखाचा संसारही होता. परंतु साधारण 6 ते 7 वर्षांतर मला कळालं की त्या कुटुंबाची धूळधाण उडाली होती. त्या मुलीला आई नव्हती, वडील नव्हते. आणि दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा ते कुटुंब पूर्ण जेव्हा देशोधडीला लागले, त्या कुटुंबातल्या ज्या 4 मुली होत्या त्यातली ती पहिली मुलगी होती. आणि त्या मुलीला तिच्या सावत्र मामाने त्या समोरच्या बायकांच्याच एका ओळखीत त्यांनी दलाल गाठला आणि त्या मुलीला त्यांनी चक्क विकलं. आणि ते विकलेल्या मुलीची मला जेव्हा माहिती मिळाली, त्या मुलीच्या शोधातला हा प्रवास आहे. आणि जेव्हा आपल्याला कळते की आपल्यासाठी कोणीतरी जीव टाकत असतं किंवा आपल्यासाठी कोणीतरी तळमळत असतं किंवा शोधत असतं, आपलं कोणीतरी शोध घेतोय, ही भावना जेव्हा आपल्याला लक्षात येते तेव्हा आपलं पहिलं कर्तव्य आहे की त्या व्यक्तीला आपण शोधलं पाहिजे. आणि त्या शोधासाठीचा हा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी जिथे जिथे गेलेलो आहे किंवा जिथे जिथे ज्या ज्या बायकांना भेटलेलं आहे किंवा त्यांनी मला जी माहिती सांगितली त्यातली काही ऐकीवही असू शकते, कारण त्यांनी दुसऱ्यांकडून त्या ब्रॉथेल्समधल्या बायकांकडून ऐकलेल्या त्या कथा आहेत किंवा काही मी प्रत्यक्ष भेटलेलं आहे. या सर्वांच्या त्या कथा आहेत. पण त्या प्रवासामध्ये तिचा शोध जेव्हा लागला, तो लॉकडाऊन संपायचं वर्ष होतं 2020ला, ती संपलेली होती. ती फार अत्यंत एक चला म्हणू की आपण आयुष्यातल्या काही दुःखद गोष्टी असतात त्यातली ती एक गोष्ट आहे की आपण ज्याचा शोध घेत असतो ते अशा विकलांग आणि विपन्न अवस्थेमध्ये मरण पावणं आणि त्याच्या बाबतीत आपल्याला आपण काही करू न शकणं हे फार त्रास देतं. आणि ते कुठेतरी काळजाला इतकं सलून जातं की आपण ते सोसू शकत नाही. नाही, खरंच समीरजी, खुलूसबद्दल मी जितकं काही ऐकते आहे, लोकांकडनं वाचते आहे ते सगळे हेच सांगतात की थक्क करून टाकणारा हा सगळा प्रवास आहे. मी जितकं ते पुस्तकाबद्दल वाचलं, म्हणजे अंतर्बाह्य आपण काय म्हणता येईल, आपल्याला असं जाणीव होतं की अरे हे काय आहे, काय जगणं आहे हे, त्याची मला कल्पना आहे. पण खुलूस बद्दल आता जेव्हा लोक वाचतात तेव्हा तुम्हाला कशा प्रतिक्रिया मिळत आहेत? थोड्यांचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला, पण लोक कसा प्रतिसाद देत आहेत या पुस्तकाला? मला याच्यामध्ये एक वेगळा प्रतिसाद हा जाणवला की ज्यांना आपण सभ्य पांढरपेशी स्त्रिया म्हणतो किंवा कथित पेटीय स्त्रिया असा कधी हिणकस उल्लेख केला जातो, अशा आपण ज्यांना घरगुती संसार करून एक चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यातल्या अनेकांनी कळवलं की त्या स्त्रिया ज्या भोगतात तेच काही प्रमाणात आम्ही भोगतो, पण आम्ही एका चौकटीत आहोत, आम्हाला बोलता येत नाही. परंतु आमच्या वाट्यालाही तीच बळजबरी असते किंवा तेच दुःख असतं, कारण इच्छेशिवाय
किंवा इच्छेची पर्वा न करता सर्व गोष्टी केल्या जातात. हे फार दुःखद होतं. जेव्हा एखादी स्त्री आपली कुठलीही ओळख नसताना तिच्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना सांगते, ते अनुभव मला अंतर्मुख करून गेले. कारण मला अशी प्रतिक्रिया येईल असं कधी वाटलं नव्हतं. नाही समीरजी, खरंच मोठं काम झालंय तुमच्या हातून या पुस्तकाच्या निमित्ताने. खरं तर मी विचार केला होता की आपण झांबळबद्दलही गप्पा मारूया, पण खुलूस हे असं पुस्तक आहे की आपल्याला म्हणजे त्या पुस्तकाबद्दल किती बोलू आणि किती नको असं होतं. कारण हे सगळे जे अनुभव तुम्ही त्यात मांडले ते आमच्या सगळ्यांसाठी खूप नवे, वेगळे आहेत, हादरवून टाकणारे अनुभव आहेत. मात्र शेवटी जाता जाता तुम्हाला प्रश्न विचारते की झांबळला आत्ता नुकताच खूप मानाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि झांबळमध्ये तुम्ही अगदी वरतीच लिहिलं की घनदाट माणसांच्या गोष्टी, तर त्या काय आहेत? त्या पण म्हणजे ज्या वाचकांना वाचायचं असेल पुस्तक त्यांना त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये कोंडी नावाचं छोटंसं गाव जे आमचं पिढीजात गाव आहे. आमचं बापजाद्यांचं वडलोपार्जित ते गाव आहे. तिथं आमची शेतीवाडी आहे, घर आहे, वाडे आहेत. त्या गावात आमचे वडील वाढले, आजोबा, हे सर्व म्हणजे त्या गावामध्ये जी माणसं भेटली, पंचक्रोशीतली जी उत्तर सोलापूर तालुक्यातली गावं आहेत, त्या गावांमधली जी माणसं आहेत, त्या गावांच्या या गावातल्या माणसांच्या या गोष्टी आहेत. मुळात आपण अलीकडच्या काळामध्ये बोलताना असं एक वाक्य मोठ्या प्रमाणात बोललं जातं की शहरं बदललेली आहेत आणि डिजिटल काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये शहरांमध्ये जो कायापालट होतो तो इतका भयंकर आहे की त्या मानाने गावं तितकीशी बदललेली नाहीत. थोडंसं तिथं अजूनचं सुख आहे. गावामध्ये अजूनही डिजिटल युग फारसं पोचलेलं नाही असं बोललं जातं. परंतु मला असं सांगायचं आहे की झांबळमध्ये मी हे मांडलेलं आहे की गावांमध्येही बदल झालेला आहे, परंतु गावातला बदल जो आहे तो इरिव्हर्सिबल आहे. तो अशा अर्थाने की खेड्यांमध्ये जी माणसं होती किंवा खेड्यामध्ये जी गावकी होती किंवा खेड्यांमध्ये जी आपुलकी होती, माणसामधलं जे प्रेम होतं ते कुठेतरी इतक्या मोठ्या वेगाने नष्ट पावते किंवा लोप पावतं की येत्या काळामध्ये गावात ती माणुसकी जी आहे ती जवळपास संपलेली दिसते की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. गावांमधली माणसं आणि गावकी ही कुठेतरी जपली पाहिजे, परंतु ती तशी दिसत नाही. मग हे लोप पावलेली माणसं आणि त्यांच्या अतर्क्य आणि अशक्य वाटणाऱ्या घटनांची ती नांदी आहे, त्याच्या त्या नोंदी आहेत. आणि झांबळमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा बऱ्यापैकी सत्य घटनांवरती, इव्हन त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या ते माझे दिवंगत वडील रावसाहेब गायकवाड यांच्या आहेत, आमच्या शेतातले बैल आहेत किंवा गावातल्या माणसं आहेत किंवा आसपासचे शेजारी आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या त्या कथा आहेत. हे खरंच समीरजी, तुम्ही उत्तम लिखाण करता आहात. ब्लॉगर म्हणून तर तुम्ही प्रसिद्ध आहातच, पण गेल्या काही वर्षातली म्हणजे गेल्या या 2 वर्षातली ही 2 महत्त्वाची पुस्तकं तुमच्या हातून लिहिली गेली आहेत आणि खूप महत्त्वाचं काम या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने तुमच्या हातून झालं आहे. पण आणखीन असे वेगळे अनुभव आम्हाला तुम्ही द्यावेत यासाठी आम्हा सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि खुलूसला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळो, हे जे समाजातला एक घटक आहे ज्यांचं उपेक्षित जगणं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत यावं, यासाठीही आपण सगळ्यांकडनं आपण प्रयत्न करत राहूच. आम्हीही तुमच्या सोबत आहोत या प्रयत्नात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या लिखाणासाठी आणि कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आज वेळ दिलात त्यासाठी आभार. धन्यवाद. नमस्कार. आज खरोखर भरपूर पुस्तकांची मेजवानी आहे आपल्यासाठी. नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका विजया ब्राह्मणकर यांची नुकतीच 2 पुस्तकं प्रकाशित झालीत. दोन्ही कादंबऱ्या आहेत. माझ्या घरी मी पाहुणी आणि घन ओथंबून आले यांचे विषय काय, त्यांच्यात काय सांगण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे हे जाणून घेऊया लेखिकेकडूनच. नमस्कार. घन आले ओथंबून ही माझी नवीन आलेली कादंबरी. या कादंबरीचं बीज मिळालं मला कोरोना काळातील घटनांमुळे. या कादंबरीमध्ये लॉकडाऊनच्या काळातील अनुभव आहेत, अवतीभवती घडणारे प्रसंग आहेत, आपल्या माणसांचं आपल्यापासून दूर जाणं आहे, कुणाच्या आनंदात सहभागी न होणं आणि कुणाच्या दुःखातही सहभागी न होणं हे किती क्लेशदायक. यात मुलांचं अनाथपण आहे. आपल्या माणसांची एका श्वासासाठी चालणारी तडफड जेव्हा आपले आप्त बघितात तेव्हा त्यांच्या जीवाची किती तगमग होते हे यात आहे. जीवितहानी आहे. पैसा असूनही आपल्या माणसांचं बघता बघता आपल्या आयुष्यातून निसटून जाणं आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्याला बघताही न येणं
खरंच खूप क्लेशदायक. खरं तर हे सगळं अस्वस्थ करणारं होतं आणि ती अस्वस्थता मग लिहिण्यात भाग पडते. विदर्भातील 3 मुली पुण्यामध्ये लॉकडाऊनमध्ये अडकून पडतात. त्यातल्या 2 तर आधी निघून येतात, पण एक मात्र तिथेच राहते. तिच्या वाट्याला आलेलं ते एकाकीपण, उदासपण, गच्चीतून बघताना दिसणारे निर्मनुष्य रस्ते त्या उदासीनतेमध्ये अधिक भर घालत होते. आणि अशा अडीअडचणीच्या वेळी माणसाच्या मदतीसाठी जो उभा राहतो तो देवदूत असतो. असे हे देवदूत या कादंबरीमध्ये आहेत. यात शिकलेल्या मुली आहेत, कमावते आहेत, त्यांचे स्वतंत्र विचार आहेत, तरी दोन्ही पिढ्यांना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. यात शहरी वातावरण आहे, खेड्यातील वातावरण नाही, वऱ्हाडी भाषा आहे, मनाचा कोतेपणा आहे, स्वार्थीपणा आहे आणि मनाचा दिलदारपणासुद्धा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचं आभाळ हे कधी ना कधी भरून येतंच, परंतु सुखाचे आनंदाचे घनही गच्च दाटून ओथंबून येतातच येतात. हे सकारात्मकपणे सांगणारी ही माझी कादंबरी घन आले ओथंबून. त्याच्यानंतरची माझी दुसरी कादंबरी आहे माझ्या घरी मी पाहुणे. माझ्या घरी मी पाहुणे ही नुकतीच प्रसिद्ध झालेली माझी नवीन कादंबरी. या कादंबरीत नेमकं काय आहे हे आपल्याला कादंबरीचं शीर्षक वाचूनच कळलं असेल. ही कादंबरी लिहिताना गिरिजा आणि तिचं कुटुंब माझ्या मनात त्यांच्या अस्तित्वासह आणि त्यांच्या चांगल्या वाईट सवयींसह अस्तित्वांसह माझ्या मनात वस्तीला आलेलं. गिरिजाच्या वाट्याला आलेले भोग, व्यथा, वेदना, अपमान, उपेक्षा, तिला पडलेले अनेक प्रश्नांसह ती माझ्या मनात रुतून बसलेली. कादंबरी संपली तेव्हा वाटलं घ्यावं गिरिजाला पोटाची. गिरिजाचं दुःख हे तसं सार्वत्रिक दुःख आहे. सुशिक्षित म्हणवल्या घरात सुद्धा आपण जर नजर फिरवली तर अशा गिरिजा आपल्याला घरोघरी दिसतील. माझ्या घरी मी पाहुणीला अनेक पदर आहेत, त्यात अनेक धागे आहेत. काही धागे प्रेमाचे आहेत, ते घट्ट बांधून ठेवतात, तर काही धागे हे अतिशय कच्चे आहेत, विसविशीत आहेत. दरिद्री असणाऱ्या लोकही यात आहेत आणि मनाची श्रीमंती असणारेही लोक आहेत. आई म्हणते, पोरी तू या घरची पाहुणी आहेस आणि लग्न झाल्यानंतर सासरची लोक तिला आपलं मानत नाहीत आणि ते घर तिला आपलं वाटू देत नाहीत. त्यामुळे साहजिक तिच्या मनात प्रश्न येतो की मी या घरची पाहुणी आहे का आणि माझ्याच वाट्याला हे पाहुणे पण का. कादंबरी लिहिताना गिरिजासोबतचा प्रवास वारंवार डोळे ओले करणारा होता. मानाने जगा, स्वाभिमानाने जगा, आपला संसार व्यवस्थित करा, ॲडजस्टमेंट करा हे सांगणारी ही माझी कादंबरी स्वरूपदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. आज ज्या पुस्तकांविषयी गप्पा झाल्या त्या खुलूसनं अनेकदा टॉप 5 मध्ये हजेरी लावली होती. या टॉप 5 सदरावरून आपल्याला पुस्तकांच्या लोकप्रियतेविषयी माहिती मिळते. तेव्हा या आठवड्यातल्या वाचकप्रिय पुस्तकांविषयी जाणून घेऊया मॅजेस्टिक बुक डेपोच्या आशय कोठावळेंकडून. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे तिसऱ्यांच्या जगात, अशोकराव कवी यांचं. समलैंगिक व गे माणसं कोण असतात, ती आपल्यापेक्षा वेगळी असतात का, तर वेगळी असतात ती कोणत्या कारणामुळे ती आपल्यापेक्षा वेगळी होतात. लिंग, लैंगिकता व लिंगभाव म्हणजे काय, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळतील. मुंबईतील पहिली समलैंगिक चळवळीचे पायार असणारे अशोकराव कवी यांच्या अनुभवातून उलगडलेले वास्तव त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहे. यानंतर दुसरं पुस्तक आहे पॉल गॉक, एक कलंदर कलाकार. या पुस्तकामध्ये आपल्याला मॉडर्न आर्टचे जनक समजले जाणारे पॉल गॉक यांच्याविषयी वाचायला मिळेल. लेखिका माधवी महेंदळे यांनी पॉल गॉक यांचा कलाप्रवास त्याचबरोबर त्यांची कला वैशिष्ट्यांचा मागोवा या पुस्तकात घेतलेला आहे. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे गुड टू ग्रेट, जिम कॉलिन्स यांचं. एखादी उत्तम कंपनी सर्वोत्तम बनू शकते का, तर सर्वोत्तम बनू शकते. ती कशाप्रकारे सर्वोत्तम बनू शकते, अशा या महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळेल. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे व्यंगचित्रकारांचं जग, संपादन व संकलन मधुकर धर्मापुरीकर. 1975च्या ललितच्या दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी संपादन केलेली ही लेखमाला आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांचं सचित्र मनोगत वाचायला मिळेल. या पुस्तकामुळे आपल्याला व्यंगचित्रांकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल, त्याचबरोबर व्यंगचित्रांबद्दल असलेली माहिती आपली अधिक प्रगल्भ होईल. यानंतरचं शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे काश्मीरियत,
सुप्रिया राज यांचं. काश्मीरमधील भारत पाकिस्तान सीमारेषा ही जागतिक अशांत सीमारेषांपैकी एक आहे. अशा या अशांत सीमारेषावरील वास्तव समजून घेण्यासाठी व जनजीवन जाणून घेण्यासाठी सुप्रिया राज या एकटीने प्रवास करायचं ठरवतात. या त्यांच्या एकट्याच्या सीमारेषेवरील प्रवासात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. ही सगळी पुस्तकं तुम्हाला मॅजेस्टिक बुक डेपो, राम मारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर तसंच गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com व आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येतील. धन्यवाद. तर ही होती आजची टॉप 5 पुस्तकं. काळ जसा बदलतोय तसं लिहिण्याची माध्यमंसुद्धा बदलत आहेत. खुलूस आणि जांभळचे लेखक समीर गायकवाड हे ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे ब्लॉग खूप वाचले जातात. हे युवा पिढीचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. या माध्यमांकडेही आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. त्यातून चांगले विचार, चांगले अनुभव वाचायला मिळू लागलेत. यातूनच युवा पिढी साहित्य निर्मितीकडे वळताना दिसते. त्यांचं लिखाण आवर्जून वाचा आणि इतरांनाही वाचायला प्रेरित करा. आपला हा वाचनानंद आदान प्रदानाचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात सुद्धा घेऊन येणारच आहोत. तेव्हा भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.